गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या तुफान पावसामुळे बीडमध्ये या पावसानं थैमान घातलंय। काढून ठेवलेला 300 गोणी कांदा पावसात भिजला आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झालाय। बापानं पिकवलेलं सोनं वाहून गेलं, आता शाळा कशी शिकणार असा टाहो एका चिमुरडीनं फोडलेला आहे। पाहूया या रिपोर्टमधून। पावसाला धावून 3 एकर कांदा गेला वाहून। कांद्याच्या उत्पन्नाचं विरलं स्वप्न पावसात वाहून गेलं भविष्य। कशी म्हणणार शाळेत गाणी, चिमुकलीच्या डोळ्यात पाणी। आमची 5 महिन्याची मेहनत सगळी पाण्यामध्ये। मुलीची शाळेची फी भरायची होती, मुलं सारखी रडता येतात, आमच्या शाळेची फी कुठून भरणार। ही 6 वर्षांची चिमुरडी तिच्या स्वप्नांवर पाणी पडू नये यासाठी भर पावसात शेतात उगवलेलं सोनं गोळा करण्याचा प्रयत्न करतेय। कांदे विकल्यावर शाळेची फी, नवीन चप्पल, नवीन कपडे असं तिच्या बापानं तिला दाखवलेलं स्वप्न पावसानं पुसून टाकलंय। अवकाळी पावसानं डोळ्यात देखत 3 एकरावरचा कांदा वाहून नेला आणि क्षणातच होत्याचं नव्हतं झालं। सारी स्वप्न, इच्छा उद्ध्वस्त झाल्या। डोळ्यात देखत कांद्याचा चिखल पाहून या चिमुकलीच्या डोळ्यात पाणी आलं। शाळेत कशी जाणार, पप्पा फी कशी भरणार असा हेलावणारा प्रश्न विचारताना या चिमुकलीला हुंदका आवरता आला नाही। गेल्या 10 दिवसांपासून बीड जिल्ह्यात अवकाळीनं घातलेल्या थैमानानं शेतकऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबाचीही अशी अवस्था झाली आहे। आष्टी तालुक्यात शिंदेवाडीच्या महेश दरेकर या शेतकऱ्याच्या घरची ही कहाणी। उसनवारी करून 3 एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली। मेहनतीनं कांदा 5 महिने जपला। बाजारपेठेत घेऊन जाण्यासाठी कांदा शेतात काढून ठेवला असतानाच निसर्गाचा कोप झाला। पावसानं उघडीप न दिल्यानं शेतातील जवळपास 300 गोणी कांद्याचा शेतातच चिखल झाला। 5 महिन्यांच्या मेहनतीवर पाणी पडल्यानं दरेकर कुटुंब हवालदिल झालंय। खरीप पेरणीचे दिवस तोंडावर आहेत। नवं खत, बी बियाणं कुठून आणायचं आणि याहीपेक्षा महत्वाचं पोटच्या मुलांची शाळेची फी कुठून भरायची असा प्रश्न आता त्यांना पडलाय। अवकाळी पाऊस येईन आम्हाला पण नव्हतं माहिती। सगळा शेतातच कांदा होता, शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे। आता आम्ही नेमकं पुढचा खर्च कसा करायचा, सगळं बंद झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ते। आमचा सगळा कांदा अक्षरशः आमची 5 महिन्याची मेहनत सगळी पाण्यामध्ये आहे। मुलीची शाळेची फी भरायची होती, मुलं सारखी रडता येतात, आमच्या शाळेची फी कुठून भरणार। आमची तर अपेक्षा होती की आम्ही कांदे विकून त्यांची फी भरूत, हे करूत, पण आता सगळे कांदेच रानात माती झाली आहे, तर त्याचे नेमकं पैसे तरी कसे येणार आहे, त्याला भाव तरी कोण देणार आहे, कोणी घेणार नाहीये। सगळ्या कांद्यांची आता अक्षरशः डोळ्यासमोर माती झालेली। 6 वर्षांच्या प्रगतीच्या डोळ्यातलं हे पाणी कोण पुसणार? या शेतकऱ्याच्या पाठीवर हात ठेवून पुन्हा लढण्याची जिद्द कोण देणार हा प्रश्न आहे। अवकाळी पावसानं शेतकऱ्याचं नेमकं काय नुकसान होतं, कशी स्वप्न उद्ध्वस्त होतात हे प्रगतीच्या डोळ्यातल्या पाण्याकडे पाहून कळतंय। सुन्न झालेल्या प्रगतीच्या बापासारखे कितीतरी शेतकरी आता नुकसानीचे पंचनामे कधी होणार याकडे डोळे लावून बसलेत। मायबाप सरकार या चिमुरडीच्या डोळ्यातले अश्रू पुसणार का हा सवाल वर्षानुवर्ष अनुत्तरितच आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।